नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, मॅथ आणि रिजनिंगच्या क्लासमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, वेन आकृत्यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो, वेन आकृत्यावर आधारित तुम्हाला IBPS टेस्टचा हा फेवरेट टॉपिक आहे। आज आपण बेसिक पाहणार आहोत मित्रांनो, अतिशय स्वरूपाचं बेसिक या ठिकाणी पाहणार आहोत। हे अतिशय बेसिक पासून ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल यामध्ये काही नॉलेज नाही या विद्यार्थ्यांना सुद्धा हा व्हिडिओ 100% समजणार आहे। वेन आकृत्यावर आधारित तुम्हाला तर्क व अनुमान पहा विचारले जातात। काही घोडे माकडे आहेत, काही माकडं घोडे आहेत। मग खाली तर्क देईल, सर्व घोडे माकडे आहेत, सर्व घोडे जांब आहेत, अशा काहीतरी स्वरूपाचं मित्रांनो तुम्हाला दिलं जातं आणि अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात। त्यामुळे तुमच्या ह्या वेन आकृत्या हा टॉपिक मित्रांनो तुमचा खूप महत्त्वाचा असतो। हे तर्क व अनुमानचे गणित तुम्हाला सोडवण्यासाठी IBPS TCS मित्रांनो 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारतं। जर तुम्ही आरोग्य सेविकेचा पेपर दिला असेल तर तुम्हाला जवळपास 2 ते 3 क्वेश्चन यावर विचारलेले होते। आरोग्य सेविकेसाठी, ग्रामसेवकसाठी सुद्धा 2 क्वेश्चन विचारले होते। आरोग्य सेवक पुरुष 40% 50% याच्यासाठी सुद्धा मित्रांनो 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जात आहेत। त्यामुळे मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे। पोलीस भरती जर मागचे पेपर जर पाहिले तर मित्रांनो तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन या ठिकाणी विचारले जात आहेत यावर। त्यामुळे हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा असणार आहे। बेसिक पासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपण या ठिकाणी जाणार आहोत। हा क्लास केल्याच्या नंतर 100% मित्रांनो तुम्हाला वेन आकृतीवरला कुठलाही प्रश्न विचारते हे चुकणार नाही याची गॅरंटी 100% आहे। तर चला वेळ न थोडीशी सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी वेन आकृत्यावरले गणित सोडत असताना तुम्हाला काही जनरल नॉलेजची सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे। काही जनरल नॉलेज सुद्धा तुमचं असणं गरजेचं असणार आहे। ठीक आहे, या ठिकाणी आपण पाहूयात मित्रांनो। पहा, अतिशय महत्त्वाचं गणित आपण या ठिकाणी पाहत आहोत। वेन आकृत्यावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बेसिकचा व्हिडिओ असणार आहे, लक्षात ठेवा। परंतु हा खूप महत्त्वाचा आहे। पहा, हा खूप महत्त्वाचा आहे। 15 क्वेश्चन आहेत, 15 क्वेश्चनपर्यंत शेवटपर्यंत पहा। फक्त मित्रांनो तुम्हाला 15 ते 16 मिनिटाचा वेळ द्या। तुमचा हा टॉपिक मी परफेक्ट या ठिकाणी करून देतो तुम्हाला। एवढा वेळ माझ्याकडे तर तुम्ही एवढा वेळ द्या। तुमचा हा वेळ 100% मित्रांनो सत्कारणी लागेल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो। ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल की खरोखर आपण काहीतरी शिकलो आणि खरोखर म्हणजे तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची एनर्जी येईल की खरोखर नाही, माझं मॅथसुद्धा चांगलं आहे, मी चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी मार्क आणू शकतो, म्हणजे तुम्हाला पोस्ट या ठिकाणी मिळले जाऊ शकते। ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत पहा। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्की 100% समाधान लागेल याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो। पहा, फर्निचर टेबल आणि खुर्ची यामध्ये मग मित्रांनो तुम्हाला असं दिलं जाईल की फर्निचर टेबल खुर्ची, त्याच्यानंतर असं पण दिलं जाऊ शकतं फर्निचर टेबल खुर्ची, त्याच्यानंतर फर्निचर टेबल खुर्ची, त्याच्यानंतर दिलं जाईल तुम्हाला फर्निचर टेबल खुर्ची असं दिलं जाईल। मग तुम्हाला कन्फ्यूज केलं जाईल, मग सांगतील की खालीलपैकी सांगा। आता हा पर्याय जो की तुम्हाला हे दिलेलं आहे टेबल खुर्ची, फर्निचर टेबल खुर्ची, हा पर्याय दाखवणारी किंवा अशा स्वरूपाची संबंध दाखवणारी खालीलपैकी वेन आकृती ओळखा, अशा स्वरूपाचं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। मग आता काही विद्यार्थ्याचं डोकं चाललं की फर्निचर टेबल खुर्च्या वेगवेगळ्या आहेत म्हणून या ठिकाणी पहिलं ऑप्शन निवडतील। ज्या विद्यार्थ्यांना वाटेल की नाही फर्निचर टेबल खुर्च्या एकमेकात गुंतलेले आहेत म्हणून दुसरं नंबरचं ऑप्शन निवडतील। ज्या विद्यार्थ्याचं थोडंफार डोकं चालेल की ते विद्यार्थी काय म्हणतील, नाही फर्निचरपासून खुर्ची बनलेली आहे मात्र टेबल वेगळा आहे म्हणून हे दाखवतील। परंतु जे विद्यार्थी खरोखर ज्यांना कन्सेप्ट क्लिअर आहे तर हे विद्यार्थी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 निवडतील। कसं तर पहा, आता पहा मित्रांनो, तुम्ही सर्वसाधारण जर पाहिलं तर फर्निचरमध्ये काय येतं, फर्निचरमध्ये मित्रांनो टेबलसुद्धा येते आणि खुर्चीसुद्धा येते। मात्र टेबल आणि खुर्ची ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत। ह्या कशा 2 वेगळ्या गोष्टी, परंतु त्या फर्निचरच्याच बनलेल्या आहेत। हे जनरल म्हणजे मित्रांनो सर्वसाधारण म्हणजे एक कॉमन सेन्स तुमच्यामध्ये असणं गरजेचं असणार आहे। त्यामुळे पहा, फर्निचर हे झालं फर्निचर। ठीक आहे, फर्निचरची टेबलसुद्धा फर्निचरची असती, खुर्चीसुद्धा फर्निचरची असती, म्हणून या ठिकाणी अशा स्वरूपाची आकृती तुम्हाला निवडणं गरजेचं असणार आहे। ठीक आहे, तर अशा स्वरूपामध्ये तुम्हाला हे गणित सोडवायचे आहेत। आता हे गणित मित्रांनो तुम्हाला तर्क व अनुमानसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे। तर्क व अनुमानवर बेसिक स्वरूपाचे म्हणजे 10 प्रश्न पाहिल्याच्या नंतर 11व्या प्रश्नापासून 15 प्रश्नापर्यंत तुम्हाला तर्क व अनुमानवर म्हणजे हे बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्याच्या नंतर थोडंसं ॲडव्हान्स लेवलवर मी 10व्या क्वेश्चनपासून घेऊन जातो। त्यामुळे शेवटपर्यंत पहा। ठीक आहे, 10व्या क्वेश्चनपासून मी तुम्हाला शेवटपर्यंत त्या ठिकाणी टिकून राहा। शेवटच्या गणितामध्ये 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। आता पहा, 2 नंबरचं गणित आपल्याला काय विचारले, कलाकार, शिक्षक आणि शेतकरी। मग काही विद्यार्थ्याचं डोकं काय चालेल, मग तुम्हाला आता पहा पहिलं ऑप्शन मी देतो या ठिकाणी। पहा, पहिलं ऑप्शन या ठिकाणी देतो तुम्हाला कलाकार, शिक्षक, शेतकरी, ही पहिली आकृती दिली तुम्हाला। ठीक आहे, पहिली वेन आकृती। दुसरी वेन आकृती तुम्हाला मी काय देतो पहा, कलाकार, शिक्षक आणि शेतकरी। ठीक आहे, 3 नंबरचे ऑप्शन तुम्हाला काय देतो पहा मित्रांनो, ठिकाणी पहा कलाकार, शिक्षक आणि शेतकरी ही तुम्हाला दिली। ठीक आहे, त्याच्यानंतर पहा 4 नंबरचा ऑप्शन मी तुम्हाला देतो शिक्षक, कलाकार आणि
शेतकरी अशा स्वरूपाची दिली. तर पहा एक डोकं चालवा, तुम्ही यापैकी कोणतं निवडसाल, यापैकी तुम्ही कोणती आकृती या ठिकाणी निवडाल. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. आता काय करायचं, या ठिकाणी पहा कलाकार, म्हणजेच मित्रांनो हे जे काही कलाकार आहेत, ह्या कलाकारमध्ये काही शिक्षकसुद्धा कलाकार असू शकतात, काही शेतकरीसुद्धा कलाकार असू शकतात. परंतु शेतकरी आणि शिक्षक हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शेतकरी आणि शिक्षक या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून या ठिकाणी पहा कलाकाराचं राऊंड वरती मोठे येईल. आता यामध्ये पहा काही शिक्षक असणार आहेत, सर्वच शिक्षक कलाकार असणार का, नाही असणार. म्हणजे काही शिक्षक, आता हे झालं कलाकाराची, हे झालं मित्रांनो कलाकार, म्हणजे हे दाखवणारा पर्याय आपला झाला कलाकार. या ठिकाणी पहा हे वर्तुळ झालं आपलं कलाकाराचं. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या कलाकारामध्ये काही शिक्षक काय कलाकार असणार, मात्र सर्व शिक्षक कलाकार असू शकतात का, नाही. म्हणजेच या ठिकाणी हे झालं शिक्षकाचं. आता काही शेतकरी कलाकारसुद्धा असू शकतात, म्हणजेच या ठिकाणी काही शेतकरी या ठिकाणी कलाकारसुद्धा असू शकतात. म्हणजेच अशा स्वरूपाचं तुम्हाला निवडणं गरजेचं असणार आहे. म्हणजे ही आकृती तुमची या ठिकाणी बसणार आहे. या ठिकाणी जे कलाकार, काही कलाकार शिक्षकसुद्धा असू शकतील आणि काही कलाकार शेतकरीसुद्धा असू शकतील. अशा प्रकारे ही वेन आकृती तुम्हाला निवडणं गरजेचं असणार आहे. ठिकाणी तुम्हाला बोर वाटत असेल, परंतु मित्रांनो बोर होऊ नका. हे गणित तुम्हाला विचारलं जातं, हे तर्क व अनुमानसाठी. जर तुम्हाला काही मेंढ्या बकऱ्या आहेत, काही बकऱ्या शेळ्या आहेत, मग खाली अशा स्वरूपात तुम्हाला जर ऑप्शन दिले जातात, त्यावेळेस वेन आकृत्या ज्या विद्यार्थ्यांना जमतील त्याच विद्यार्थ्यांना असे गणित जमत असतात. लक्षात ठेवा. तसे गणितसुद्धा मी 10 प्रश्नापासून घेतलेले आहेत. त्यामुळे ते सुद्धा या ठिकाणी शेवटपर्यंत पहा. 10च्या नंतर तुम्हाला तर्क अनुमानवर मी तुम्हाला या ठिकाणी घेऊन जातो. ठीक आहे. या ठिकाणी पहा वडील दिलेले आहे, आई दिलेले आहे आणि पुरुष दिलेले आहे. जर तुम्हाला या ठिकाणी जर मी पहिलं ऑप्शन दिलं, वेन आकृती पहिली दिली, वेन आकृतीमध्ये जर तुम्हाला हे दिलं, मी ही एक आकृती दिली तुम्हाला, पहा ही 2 नंबरची आकृती मी तुम्हाला देतो. ही 2 नंबरची आकृती दिली. 3 नंबरची जर मी वेन डायग्राम जर तुम्हाला जर सांगितली तर 3 नंबरची देतो. पहा ही एक दिली. आणि 4 नंबरचं दिलं जर मी तुम्हाला, जर असं म्हणलं तर एक विचार करा मित्रांनो, तुम्ही सध्या समज परीक्षा देता, तर यापैकी कोणतं ऑप्शन तुम्ही निवडाल. वडील, आई आणि शिक्षक यासाठी नेमकं कोणतं, पहिलं निवडाल, दुसरं निवडाल, तिसरं निवडाल की चौथं निवडाल. पहा या ठिकाणी तुम्हाला कन्फ्यूज कसं केलं जाऊ शकतं. वडील, आई आणि पुरुष यामध्ये आकृती निवडत असताना तुम्हाला काय करायचं आहे, पहा 2 नंबरच्या आकृतीकडे थोडंसं लक्ष द्या. आता पुरुष जे असतात मित्रांनो, सर्व पुरुष हे वडील या ठिकाणी असतात. कारण की वडील असतात याचा अर्थ ते पुरुष असणार. म्हणजेच पुरुषाच्या वर्तुळा अंतर्गत वडील येतात, हे फिक्स आहे. म्हणजेच हे ठिकाणी जर आपण वडील जर या ठिकाणी जर पुरुष मानले तर पुरुष वडीलच असतो. म्हणून या ठिकाणी पुरुषाच्या अंतर्गत वडिलाचं वर्तुळ येणार. आई आता पूर्णपणे या दोन्ही घटकापासून वेगळे, एक तर आई पुरुषसुद्धा नाही आणि वडीलसुद्धा आई होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 या स्वरूपाची वेन डायग्राम निवडतील तर हे विद्यार्थी 100% मित्रांनो तुमचा आन्सर हे बरोबर असणार आहे. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी कन्फ्यूज केलं जाऊ शकतं आणि असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 100% विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 4थ्या नंबरचा पहा, आशिया, भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया. तुम्हाला दिलं जाईल आशिया, भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया यांचा सहसंबंध दर्शवणारी वेन आकृती ओळखा. यांचा सहसंबंध दर्शवणारी वेन आकृती ओळखा. अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे आशिया, जे की मित्रांनो किती खंड आहेत मित्रांनो या ठिकाणी, आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया हे जे काही खंड आहेत मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातील. मग आशिया खंडामध्ये हा झाला मित्रांनो आपला आशिया खंड, हा झाला आशिया खंड. मग आशिया खंडामध्ये भारत येतो का, पाकिस्तान येतो का, ऑस्ट्रेलिया येतो का, हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे आशिया खंड म्हणजे पहा मित्रांनो, हा झाला आशिया खंड, हा झाला मित्रांनो आशिया खंड. ठीक आहे. आता आशिया खंडामध्ये आपला भारत देशसुद्धा येतो. मात्र भारत आणि पाकिस्तान हे 2 वेगवेगळे देश आहेत. म्हणून या आशिया खंडामध्येचे 2 राष्ट्र आहेत, परंतु हे वेगवेगळे आहेत. म्हणून या ठिकाणी झाला पाकिस्तान. आता ऑस्ट्रेलिया हा देशसुद्धा आहे आणि ऑस्ट्रेलिया हा वेगळा खंडसुद्धा आहे. म्हणून या ठिकाणी आशिया, भारत, पाकिस्तान यामध्ये ऑस्ट्रेलियाचा काही संबंध नसणार आहे. म्हणून ऑस्ट्रेलिया या ठिकाणी असणार बाजूला. अशा स्वरूपाची वेन आकृती तुम्हाला निवडणं गरजेचं असणार आहे. अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर्क व अनुमानसाठी खूप महत्त्वाचं. वेन आकृती तुम्हाला जमल्या म्हणजे तर्क व अनुमानचे तुमचे मार्क फिक्स असणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत तुम्हाला घेऊन जातो. त्यामुळे आशिया, भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया. जर आता मी या ठिकाणी जर मी असं दिलं, पहा आशिया, भारत आणि या ठिकाणी जर मी तुम्हाला दिलं भारताच्या मध्ये जर मी तुम्हाला दिलं जर महाराष्ट्र. आता पाकिस्तानच्या जागेवर मी महाराष्ट्र टाकतो, पाकिस्तानच्या जागेवर काय टाकतो, महाराष्ट्र टाकतो. आता या ठिकाणी मी तुम्हाला शिकवत आहे, त्याच्यामुळे आता वेळ जरी जास्त लागला तरी चालेल. आता मी पाकिस्तानच्या जागेवर जर टाकला महाराष्ट्र, तर त्यावेळेस आपली आकृती कशा स्वरूपामध्ये बदलते पहा, लक्षात ठेवा. थोडंसं लक्ष द्या. आता मी पाकिस्तानच्या जागेवर टाकला महाराष्ट्र. इकडं हा झाला मित्रांनो आशिया,
आशियामध्ये आहे मित्रांनो आपला भारत, भारतामध्ये आहे मित्रांनो महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलिया वेगळा. म्हणजे जर या ठिकाणी मी म्हणलं आशिया, भारत, महाराष्ट्र, ऑस्ट्रेलिया, जर असं जर सांगितलं आणि त्याचा सहसंबंध दाखविणारी वेन आकृती ओळखा असं जर सांगितलं तर तुम्हाला ही आकृती ओळखता आली पाहिजे. म्हणजेच मित्रांनो हा झाला आशिया खंड, हा झाला आशिया खंड. आशिया खंडमध्ये आपला भारत आणि भारतामध्ये आपला महाराष्ट्र, म्हणजेच अशा स्वरूपामध्ये ही वेन आकृती. आणि ऑस्ट्रेलिया हा वेगळा देश आहे, वेगळा खंड आहे, म्हणून याला वेगळं दाखवलेलं आहे. ठीक आहे. अशा स्वरूपाचे कन्फ्यूज करणारे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे थोडंफार जनरल नॉलेजसुद्धा तुमचं या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं. म्हणजे कॉमन सेन्स तुमचं असणं गरजेचं असणं. जास्त अवघड प्रश्न यामध्ये विचारले जात नाहीत, परंतु विद्यार्थी कन्फ्यूज केलं जाऊ शकतं. ठीक आहे. आता 5 नंबरचा प्रश्न, पक्षी, चिमणी, बगळा. पक्षी आहे, चिमणी आहे आणि बगळा आहे, यांचा सहसंबंध दर्शवणारी खालीलपैकी वेन आकृती ओळखा असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. मग तुमच्या डोक्यामध्ये क्लिक झालं पाहिजे पक्षांतर्गत. आता पहा मित्रांनो थोडंसं लक्ष द्या. आता चिमणी आणि बगळा हे पक्षी आहेत का, पक्षी आहेत किंवा नाही, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्या. चिमणी आणि बगळा हे दोघं पक्षी आहेत का प्राणी आहेत हे मला सांगा. आता तुम्हाला एक कळालं पाहिजे तुम्हाला, चिमणा आणि बगळा हे दोघेसुद्धा काही पक्षी आहेत. म्हणजेच याचा अर्थ पक्षी वर्तुळ अंतर्गामध्ये दोघंसुद्धा येणार, परंतु या दोघांचा काही संबंध नाही, परंतु हे दोघं वेगळे दाखवावे लागतील. हे दोघं काय वेगळे दाखवावे लागतील. म्हणजे हे झालं तुमचं पक्षाचं, हा वरचा राऊंड झाला पक्षाचा. पक्षांतर्गत येतो चिमणी आणि चिमणीच्या बाजूला येतो बगळा. म्हणजेच पक्षामध्ये जरी चिमणी आणि बगळा येत असले तरीसुद्धा दोघंसुद्धा वेगवेगळे आहेत. म्हणून या ठिकाणी अशा स्वरूपाची आकृती तुम्हाला निवडणं गरजेचं असणार आहे. आता यासाठी तुम्हाला ऑप्शन किंवा अशी आकृती दिली जाईल. कन्फ्यूज कसं केलं जाईल, हा झाला पक्षी, हा झाला बगळा आणि हा झाला मित्रांनो चिमणी, असं सुद्धा तुम्हाला दिलं जाऊ शकतं. किंवा असं दिलं जाईल, हा चिमणी किंवा हा बगळा, ही ऑप्शन दिलं जाईल तुम्हाला. मग असं सुद्धा दिलं जाईल आणि ही एक आकृती दिली जाईल. ह्या 2 आकृतीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त कन्फ्यूज व्हाल. पहा आता काही विद्यार्थ्याचं डोकं चालेल की काही विद्यार्थी म्हणतील ही आकृती योग्य आहे, काही विद्यार्थी म्हणतील ही आकृती योग्य आहे. तर पहा या ठिकाणी पक्षांतर्गत हे झाले पक्षी, पक्षांतर्गत आले बगळे आणि बगळ्याचा आणि चिमणीचा मात्र काही संबंध नाही. फक्त या आकृतीमध्ये हा संबंध दर्शविला म्हणून ही आकृती रॉंग होऊ शकते. ही आकृती मात्र योग्य असणार आहे, कारण की हे झाले पक्षी, पक्षांतर्गत येतात बगळे, बगळे अंतर्गत येतात मित्रांनो चिमण्या. मात्र चिमण्या आणि पक्षी, चिमण्या आणि बगळे हे दोन्ही पक्षांतर्गत असले तरीसुद्धा हे दोन्ही वेगवेगळे घटक आहेत. म्हणजे ही आकृती तुमची या ठिकाणी योग्य असणार आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर पहा पाठांतराचा भाग बिलकुल नाही मित्रांनो, यामध्ये पाठांतराचा भाग बिलकुल नाही आणि IBPS TCSला पाठांतराची आवश्यकता नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त थोडंसं डोकं तुमचं चाललं पाहिजे. आता पहा मित्रांनो, आई, स्त्री आणि शिक्षिका या ठिकाणी डोकं चालवा. आई, स्त्री आणि शिक्षिका. आता या ठिकाणी हा सहसंबंध दर्शवणारी खालीलपैकी वेन आकृती ओळखा असा प्रश्न येईल. मग या ठिकाणी तुम्हाला कळायला पाहिजे आई, स्त्री आणि शिक्षिका. एक लक्षात ठेवा, आता शिक्षिका म्हणजे स्त्री असणार आणि स्त्री म्हणजे ती आई असणार. याचाच अर्थ सर्व आई हा शिक्षिकासुद्धा नसणार. आता पहा तुम्हाला 2च ऑप्शन देतो, 2 पैकी एक ऑप्शन तुम्हाला योग्य निवडायचे. पहा पहिलं ऑप्शन मी तुम्हाला दिलेलं आहे. पहा पहिलं ऑप्शन मी तुम्हाला देतो, हे झालं पहा पहिलं ऑप्शन. यामध्ये पहा मी ही वेन आकृती काढतो. ठीक आहे, ही झाली मित्रांनो वेन आकृती. ही वेन आकृती झाल्याच्या नंतर तुम्हाला 2 नंबरची वेन आकृती देतो. ही झाली. आता यापैकी जर तुम्हाला जर मी म्हणलं आई, स्त्री आणि शिक्षिका यांचा सहसंबंध दर्शवणारी या 2 पैकी कोणती आकृती व्यवस्थित असेल, चला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. आई, शिक्षिका आणि स्त्री यांचा सहसंबंध दर्शवणारी खालीलपैकी वेन आकृती ओळखा असा प्रश्न जर तुम्हाला जर आला तर कोणती या ठिकाणी ओळखणार आहेत सांगा. मग नेमकं पहिलं ऑप्शन बरोबर असेल की दुसरं ऑप्शन बरोबर असेल. तर पहा काही विद्यार्थी काय म्हणतील, पहा ही झाली स्त्री, म्हणजे स्त्री अंतर्गत या ठिकाणी आई येणार, हे फिक्स आहे. ठीक आहे, आई येणार. ठीक आहे, आई येणार. आणि ही झाली शिक्षिका, याचा अर्थ ही झाली मित्रांनो शिक्षिका, ही झाली शिक्षिका. ठीक आहे, काही विद्यार्थ्याचं डोकं चालेल की ही झाली स्त्री, स्त्री अंतर्गत आईसुद्धा येते आणि शिक्षिकासुद्धा येते. काही विद्यार्थ्याचं डोकं हे सुद्धा चालू शकतं. परंतु या ठिकाणी दुसरं जर ऑप्शन जर तुम्ही काळजीपूर्वक जर लक्ष जर दिलं तर ह्या संपूर्ण झाल्या स्त्री. हे मोठं वर्तुळ जर पाहिलं, जर तुम्ही स्त्रीचं जर मानलं तर संपूर्ण स्त्री या ठिकाणी आई असतात. ठीक आहे, आई असू शकतात. ठीक आहे, असतातसुद्धा. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर ह्या जे काही शिक्षिका तुम्हाला दिलेले, शिक्षिका या ठिकाणी पहा संपूर्ण जे काही शिक्षिका दिलेले, शिक्षिका म्हणजेच पहा आता पुरुषाला आपण शिक्षिका म्हणणार का नाही, म्हणजेच स्त्रीच्या बाहेर जात आहे. हेच पहा, हे वर्तुळाचा जो काही भाग आहे हा या ठिकाणी पहा, हा भाग, हा जो काही भाग आहे ह्या स्त्री या वर्तुळाच्या बाहेर जात आहे. याचा अर्थ 2 नंबरच्या ऑप्शन या ठिकाणी रॉंग असणार आहे. मात्र पहिल्या नंबरची जी काही वेन आकृती ती कशी योग्य असणार, पहा ही झाली स्त्री,
ह्या झाल्या स्त्रिया. स्त्रिया अंतर्गत सर्व स्त्रिया या ठिकाणी आई असू शकतात किंवा असतात सुद्धा, ठीक आहे. आणि ह्या ठिकाणी काही आई, या ठिकाणी काही आई म्हणजे सर्व आई शिक्षिका असणार का नाही, म्हणजे या ठिकाणी जे काही आई असतात हे शिक्षिका सुद्धा असतील आणि काही नसतील सुद्धा. याचा अर्थ ऑप्शन क्रमांक 1 होतं तुमच्या या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला वेन आकृत्यामध्ये कन्फ्यूज केलं जाऊ शकतं. पुढचं पहा आता 7 नंबरचं, शिक्षिका, पोलीस, तलाठी. पहा शिक्षक, पोलीस आणि तलाठी यांचा सहसंबंध दर्शवणारी खालीलपैकी वेन आकृती ओळखा. पहा थोडंसं डोकं चलते का या ठिकाणी. पहा शिक्षक, पोलीस आणि तलाठी ही आकृती योग्य असेल का, तर 100% ही आकृती योग्य असणार आहे. कारण की शिक्षकाचा आणि पोलिसाचा, शिक्षक हा पूर्णपणे वेगळा घटक आहे, पोलीस हा सुद्धा पूर्णपणे वेगळा घटक आहे आणि तलाठी हा सुद्धा पूर्ण वेगळा घटक आहे. म्हणजे यांचा काही प्रकारे सहसंबंध नसणार आहे. म्हणजे अशा स्वरूपाची आकृती तुम्हाला निवडावी लागणार आहे. त्याच्यानंतर पहा भारत, चीन, इंग्लंड. आता या ठिकाणी तुमचा कस लागणार आहे. भारत, चीन आणि इंग्लंड. आता हे सुद्धा तुम्हाला देशाचे नाव दिलेले आहेत. मग या ठिकाणी तुम्हाला पहा भारत, चीन आणि इंग्लंड ही आकृती तुमची योग्य असणार आहे. कारण की भारताचा, चीनचा आणि इंग्लंडचा काही संबंध नाही. हे सेपरेट वेगवेगळे देश आहेत. हे सेपरेट वेगवेगळे देश आहेत म्हणजे याच्या आकृत्यासुद्धा आपल्याला वेगवेगळ्या दाखवाव्या लागतील. परंतु या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. आता या ठिकाणी जर मी लिहिलं आशिया, असं जर लिहिलं मी आशिया, आता वेन आकृती काय असेल असं स्वरूपामध्ये जर विचारलं तर पहा भारत, चीन हे दोन्हीसुद्धा आशिया खंडामध्ये आहेत. परंतु इंग्लंड हा आशिया खंडामध्ये नाही. इंग्लंड हा युरोप खंडामध्ये, म्हणजे हा इंग्लंड हा यापासून वेगळा येईल. तर याची वेन आकृती कशी बनेल, तर पहा हा होईल आपला आशिया. आशियामध्ये येईल भारत आणि भारतामध्ये या ठिकाणी भारत आणि चीन वेगळे राष्ट्र दाखवायचे. लक्षात ठेवा. यामध्ये जर आपण एकात एक गुंतवले आणि असं जर केलं तर हे रॉंग होऊन जाईल, ठीक आहे. परंतु काय करायचं, थोडंसं तुमचं लक्ष असलं पाहिजे. या ठिकाणी भारत मानला, या ठिकाणी हा चीन जर झाला आणि इंग्लंड, अशा स्वरूपामध्ये तुम्हाला आकृती या ठिकाणी निवडावी लागणार आहे. तर आशा करतो 8पर्यंत तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असतील. 9 नंबरचं पहा डॉक्टर, वडील, पुरुष. डॉक्टर, वडील, पुरुष. पहा या ठिकाणी आता डॉक्टर, वडील, पुरुष यांचा सहसंबंध दर्शवणारी खालीलपैकी वेन आकृती ओळखा. असं जर विचारलं तर तुमच्या लक्षात काय यायला पाहिजे, थोडंसं लक्ष द्या. या ठिकाणी पहा मित्रांनो, डॉक्टर, वडील, पुरुष. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे पुरुष हा जर आपण घटक हासा जर लिहिला, हा झाला पुरुषाचं वर्तुळ. पुरुषाचं वर्तुळ झाल्याच्या नंतर पुरुषामध्ये संपूर्ण या ठिकाणी जे काय वडील दिलेले पहा, वडील हे पुरुषामध्ये येतील, हे 100% शुअर आहे. कारण की ज्यावेळेस पुरुष असाल त्याच वेळेस तुम्ही वडील व्हाल, ठीक आहे. म्हणजे पुरुषामध्ये आलं वडील. आता वडिलामध्ये या ठिकाणी जे काय डॉक्टर दिलेले पहा, डॉक्टर दिलेले, हे डॉक्टर दिलेले. तर काही लेडीजला सुद्धा आपण डॉक्टरच म्हणतो. लक्षात ठेवा, लेडीजला सुद्धा आपण डॉक्टरच म्हणतो आणि डॉक्टर जे काय आपलं पुरुष असतात त्यांना सुद्धा आपण डॉक्टरच म्हणतो. का असं तुम्ही ऐकलं का कुठं की डॉक्टरी का असं विचारलं का, नाही. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, हे जर आपण या ठिकाणी पुरुषाचं वर्तुळ जर मानलं, हे झालं पुरुषाचं वर्तुळ, हे झालं मित्रांनो वडिलाचं वर्तुळ. म्हणजे पुरुषामध्ये पूर्णपणे वडील येतील. आता या ठिकाणी काही वडील डॉक्टरसुद्धा असू शकतात आणि काही डॉक्टर या ठिकाणी पुरुषसुद्धा असू शकतात. म्हणजे असा सहसंबंध दर्शवणारी आकृती तुम्हाला या ठिकाणी निवडावी लागणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा आशिया, भारत आणि महाराष्ट्र. आशिया, भारत आणि महाराष्ट्र, मला वाटतं हे झालेलं आहे. आशिया, भारत आणि महाराष्ट्र याची वेन आकृती कशा स्वरूपाची असेल, तर मित्रांनो हे पहा आशिया आपला झाला खंड. आशिया खंडामध्ये मित्रांनो आपला भारत आणि भारतामध्ये आहे महाराष्ट्र. म्हणजे अशा स्वरूपाची वेन आकृती तुम्हाला काढावी लागणार आहे. आता पहा 11 पासून समोरचे तुमचे जे काही प्रश्न असणार आहेत हे तर्क व अनुमानला तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. आता या ठिकाणी मित्रांनो थोडंसं लक्ष द्या. ज्यावेळेस काही हा शब्द येतो, ज्यावेळेस मी असं काही म्हणलो, काही हा शब्द येतो, त्यावेळेस तुम्हाला ही आकृती डोळ्यामध्ये ठेवायची. ज्यावेळेस सर्व हा शब्दाचा उल्लेख करतो त्यावेळेस अशा स्वरूपाची आकृती तुमच्या डोक्यामध्ये ठेवायची आहे. ज्यावेळेस या ठिकाणी मी सर्व म्हणतो त्यावेळेस ही आकृती, ज्यावेळेस काही म्हणतो ही आकृती, हे तुमच्या लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. हा भाग तुमच्या लक्षात येणं गरजेचं असणार आहे. ह्या 2 आकृत्या तुमच्यासाठी तर्क व अनुमानासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. आता या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. 11 नंबरचं गणित पहा. सर्व कबूतर झाडे आहेत. सर्व कबूतर पहा, सर्व कबूतर हे झाले सर्व कबूतर, हे झाले पहा कबूतर म्हणजे केल येतो. सर्व कबूतर काय आहेत, सर्वच्या नंतर येणारा शब्द हा याच्यानंतर येणाऱ्या शब्दाच्या मध्ये लिहायचे. पहा सर्व कबूतर काय आहेत, झाडे आहेत. म्हणजे हे जे काही सर्व जे काही कबूतर आहेत ते आहेत झाडे आहेत. ते आहेत काय मित्रांनो, झेड म्हणजे झाडे आहेत.
पहा सर्वच्या सर्व कबूतर झाडे आहेत. त्याच्यानंतर काय म्हणले पहा काही झाडे माणसे आहेत. आता या ठिकाणी पहा काही हे काही झाडे आहेत, काही झाडे या ठिकाणी काय माणसे आहेत, काही झाडे काय आहेत मित्रांनो माणसे आहेत, काही झाडे काय आहेत मित्रांनो माणसे आहेत. ही झाली मित्रांनो तुमची वेन आकृती, ही झाली मित्रांनो तुमची वेन आकृती. मग यावर आधारित तुम्हाला तर्क अनुमानमध्ये मग निष्कर्षमध्ये देतील पहा काही झाडे या ठिकाणी पहा काही झाडे या ठिकाणी माणसं आहेत किंवा काही माणसं या ठिकाणी कबूतर असण्याची शक्यता आहे किंवा काही माणसं कबूतर नाहीत, काही माणसं कबूतर आहेत, अशा स्वरूपाचं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. परंतु ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की आकृती कशी काढायची, मग या आकृतीचा सहसंबंध कसा लावायचा, या आकृतीचा अर्थ कसा घ्यायचा हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हे बेसिक आहे. हे बेसिक पाहिल्याच्या नंतर तुमचा पुढचा जो काय आपला उद्याचा व्हिडिओ असणार आहे हा खूप काही महत्त्वाचा ठरणार आहे तुमच्यासाठी. त्यामुळे आजचा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांनी चांगला केला त्या विद्यार्थ्यांना उद्याचा व्हिडिओ 100% पूर्णपणे समजणार आहे, याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. त्याच्यानंतर पहा आता पुढचं काही माकडे, काही माकडे वाहक आहेत, काही माकडे पहा काय आलं या ठिकाणी शब्द काही माकडे हे झाले मित्रांनो माकडे. काही माकडे काय आहेत, काही माकडे वाघ आहेत, काही माकडे काय आहेत मित्रांनो वाघ आहेत. जर तुम्ही या ठिकाणी केलं माकडं, या ठिकाणी माकडं हे पूर्णपणे हे केले वाघ, तर या ठिकाणी चुकणार आहे. लक्षात ठेवा काय म्हटलं गणितामध्ये तुम्हाला नेमका शब्द काय दिला तो शब्दावर तुमची वेन आकृती जमत असते. या ठिकाणी पहा काही माकडे काय आहेत मित्रांनो काही माकडे वाघ आहेत, म्हणजे या ठिकाणी हे पूर्णपणे माकडाचं वर्तुळ आहे. आता या माकडाचा काही भाग या ठिकाणी काय आहेत, माकडाचा काही भाग या ठिकाणी वाघ आहे. पुढं काय म्हणले पहा काही माकडे वाघ आहेत. या ठिकाणी पहा काही माकडे वाघ आहेत आणि काही माकडे या ठिकाणी पहा वाघ आहेत. या ठिकाणी सुद्धा हे दोनच वाक्य वेगळे झाले. तर काही माकडे या ठिकाणी आपण काय सिंह लिहिलं, सिंह या ठिकाणी लक्षात ठेवा. काही माकडे शेत म्हणजे या माकडाचा काही भाग काय सिंह आहे, काही माकडाचा भाग या ठिकाणी सिंह आहे, अशी ही वेन आकृती या ठिकाणी जमू शकते. आणि यावर मग तर्क व अनुमान कसा काढायचा, या आकृतीचा अर्थ कसा घ्यायचा हे उद्याच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फक्त या ठिकाणी आकृत्या कसं बनवायचं हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शिकवायचं आहे. म्हणजे नेमक्या आकृत्या कशा बनवायच्या, मग त्याचा अर्थ कसा घ्यायचा हे तुम्हाला मी उद्या सांगणार आहे. परंतु आकृत्या कशा बनतात ह्यावर खूप महत्त्वाचं आहे, कारण की ही आकृती तुम्हाला जमल्याशिवाय मित्रांनो तुम्हाला हे सुटणारच नाही. हा जो काही टॉपिक आहे मित्रांनो हा पूर्णपणे वेन आकृत्यावर असलेला महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि हा टॉपिक TCS IBPS आणि पोलीस भरतीला विचारला जाणार फेवरेट आणि महत्त्वाचा टॉपिक आहे. हे टॉपिक तुमचे मेरिट ठरविणारे असतात. हे जे काही मित्रांनो हा टॉपिक आहे तुमचा 100% मेरिट ठरविणारा टॉपिक आहे, हे तुम्हाला मी या ठिकाणी आत्ताच सांगू इच्छितो. 13 नंबरचा प्रश्न पहा काही कावळे सस्य आहेत, काही कावळे पहा काही कावळे काय आहेत सस्य आहेत, काही कावळे मग हे झालं कावळ्याचं वर्तुळ. आता या काही कावळ्यापैकी काही कावळे काय आहेत सस्य आहेत, म्हणजे संपूर्ण कावळे सस्य आहेत का नाही. जर तुम्हाला म्हणलं असतं संपूर्ण कावळे म्हणजे सर्व कावळे, पहा सर्व कावळे या ठिकाणी सस्य आहेत. या ठिकाणी पहा सर्व कावळे दिलेले आहेत, पहा सर्व कावळे काही सस्य आहेत, पहा सर्व कावळे हे झाले मित्रांनो कावळे. आता सर्वचे सर्व जे काही कावळे आहेत हे सर्वचे सर्व कावळे काही सस्य आहेत, हे झाले सस्य आहेत. जे ठिकाणी नंतर काय म्हणलं पहा सर्व ससे बैल आहेत. आता सर्व ससे काय आहेत बैल आहेत, सर्व ससे या ठिकाणी पहा सर्व ससे हे जे काही सर्व ससे तुम्हाला दिले सर्व ससे या ठिकाणी तुम्हाला काय दिले हे सर्व ससे काय आहेत मित्रांनो सर्व ससे बैल आहेत, सर्व ससे काय आहेत बैल आहेत, सर्व ससे बैल. आता ही आकृती झाल्याच्या नंतर जर मी तुम्हाला या ठिकाणी म्हणलं या ठिकाणी जर म्हणलं सर्व बैल या ठिकाणी ससे आहेत, किंवा मी म्हणलं सर्व बैल या ठिकाणी कावळे आहेत, किंवा मी जर असं म्हणलं सर्वच्या सर्व कावळे हे बैल आहेत, हे विधान बरोबर आहे की चूक आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. हे कसं पाहायचं, ह्या व्याकृतीचा अर्थ कसा लावायचा हे मी उद्या तुम्हाला सांगणारच आहे. पण या ठिकाणी जर मी म्हणलं सर्वच्या सर्व जे काही कावळे आहेत या ठिकाणी हे सस्य आहेत, हे विधान बरोबर आहे की योग्य आहे, तर अतिशय योग्य विधान आहे. परंतु मी जर असं म्हणलं सर्वच्या सर्व ससे हे बगळे आहेत, हे विधान योग्य आहे की चूक आहे, तर हे विधान चूक आहे, रॉंग आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल. ठीक आहे, आता 14 नंबरचा प्रश्न पहा सर्व झाडे पाणी आहेत, सर्वच्या सर्व झाडे. आता पहा सर्व झाडे काय आहेत पाणी आहेत आणि काही पाने सफरचंद आहेत. आता ही आकृती काढायची कशी, पहा सर्वच्या सर्व जे काही झाडे आहेत हे सर्व काय मित्रांनो झाडे, सर्वच्या सर्व झाडे काय आहेत पाणी आहेत, सर्वच्या सर्व झाडे काय आहेत पाणी आहेत, हे झाले या ठिकाणी पान. सर्वच्या सर्व झाडे पाणी आहेत आणि काही पाने सफरचंद आहेत, काही पान या ठिकाणी पहा सफरचंदाचा या पानाचा काही भाग या ठिकाणी काय सफरचंद लिहिला. मग या ठिकाणी पानाचा काही भाग जर मी सफरचंद लिहिला असेल, पानाचा काही भाग या ठिकाणी मी सफरचंद लिहिला.
ठीक आहे, सफरचंद लिहिला. मग या ठिकाणी ही आकृती इकडं सुद्धा जाऊ शकते, इकडं जाऊ सुद्धा शकत नाही. तर याचा अर्थ काय लावायचा, परंतु तत्पूर्वी या ठिकाणी लक्षात ठेवा अशा स्वरूपाची याची आकृती बनणार आहे. आता याचा अर्थ कसा लावायचा, काय लावायचं मी उद्या तुम्हाला सांगणारच आहे. ते कशा स्वरूपामध्ये पाहायचं, याचा अर्थ कसा लावायचा मी तुम्हाला सांगणार आहे. या व्हिडिओमधलं शेवटचं गणित आहे मित्रांनो, या ठिकाणी पहा, म्हणजे वेन आकृतीवरचं शेवटचं गणित आहे. तर्क अनुमान अशा स्वरूपामध्ये तुमची बुद्धी चालणं गरजेचं आहे. पहा, सर्व सफरचंद केळी आहेत, सर्व जे काही सफरचंद आहेत, सर्व सफरचंद काय आहेत, केळी आहेत. सर्व सफरचंद काय आहेत, केळी आहेत. सर्वच्या सर्व सफरचंद केळी आहेत, याचा अर्थ सफरचंदाचं पूर्णपणे वर्तुळ केळामध्ये येणार आहे. आणि काही सफरचंद, हे जे काय काही सफरचंद काय पेरू आहेत, काही सफरचंद पेरू आहेत, काही सफरचंद काय आहेत मित्रांनो, पेरू आहेत. आता याचा अर्थ काय होतो मित्रांनो, या आकृतीचा अर्थ काय, ही तर आकृती काढली, परंतु याचा अर्थ काय होतो, जर मी तुम्हाला म्हणलो सर्वच्या सर्व सफरचंद पेरू आहेत, हे विधान योग्य आहे, बरोबर आहे ना. कारण पहा, सर्वच्या सर्व जे काही सफरचंद आहेत, या ठिकाणी काय म्हणते, काही सफरचंद पेरू म्हणते, काही सफरचंद काय म्हणते, या ठिकाणी पेरू आहेत. पहा, काही सफरचंद या ठिकाणी काय म्हणते, पेरू आहेत. म्हणजे हे काही सफरचंद आहेत, या सफरचंदाचा काही भाग काय पेरू आहे, म्हणजे सफरचंदाचा काही भाग या ठिकाणी काय पेरू आहे. मग मी जर या ठिकाणी म्हणलं काही पेरू सफरचंद आहेत, अतिशय योग्य असणार आहे. जर मी या ठिकाणी जर म्हणलं तर काही केळी या ठिकाणी पेरू आहेत, हे सुद्धा योग्य असणार आहे. कारण की हे जे काही पहा, या ठिकाणी पहा केळ्याचं जे काही वर्तुळ आहे, या ठिकाणी पहा सफरचंदामध्ये आणि सफरचंदामध्ये सुद्धा सफरचंद आणि पेरू याच्यामध्ये पहा या ठिकाणी सहसंबंध दर्शवलेले. काही पेरू या ठिकाणी केळी असणार आहेत, हे सत्य आहेत मित्रांनो. काही पेरू या ठिकाणी केळी असणार आहे. कारण की पहा मित्रांनो, हे जे काही पूर्णपणे केळाचं वर्तुळ आहे, या पूर्णपणे जे काही केळाचं वर्तुळ पहा, या ठिकाणी कलर चेंज करतो मी. संपूर्ण जे काही केळाचं हे जे काही वर्तुळ आहे, तर यापैकी हा सफरचंदामध्ये एवढा भाग या ठिकाणी केळाचा गेलेला आहे की नाही, पहा गेलेला आहे. मग गेलेला आहे, याचा अर्थ काही पेरू या ठिकाणी केळी आहेत आणि काही केळी या ठिकाणी पेरू आहेत. तर हे विधानसुद्धा या ठिकाणी योग्य असणार आहे. म्हणजे अशा स्वरूपाचं विधानं तुम्हाला ओळखले जातात. मग वरीलपैकी 1 व 2 बरोबर, वरीलपैकी 2 व 3 बरोबर, किंवा असं विचारलं जातं, वरीलपैकी 1 अनुसरण करतं, वरीलपैकी 2 अनुसरण करतं, वरीलपैकी दोन्ही अनुसरण करतात आणि वरीलपैकी कोणतंही अनुसरण करत नाहीत. अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर ते कसे प्रश्न आपल्याला विचारले जातील हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर नक्की मित्रांनो, वेन आकृत्यावरले व्यवस्थितरित्या तुम्हाला प्रश्न समजलेले असतील, कशा वेन आकृत्या काढायच्या या ठिकाणी मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तर आशा करतो मित्रांनो, जर तुम्हाला समजलं नसेल तर परत एकदा हा व्हिडिओ पहा, कारण की हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समोरचं काहीही समजणार नाही. खूप कन्फ्यूज केलं जातं मित्रांनो, काही सफरचंद केळी आहेत, काही सफरचंद नाहीत. मग म्हणतात काही सफरचंद केळू असण्याची शक्यता आहे, काही सफरचंद केळी नसण्याची शक्यता आहे. असं वेगवेगळं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, कन्फ्यूज केलं जाऊ शकतं. मात्र वेन आकृत्या हा जो काही बेसिक टॉपिक आहे, हा जर तुम्ही क्लिअर जर केला तर तर्क व अनुमानचा तुम्हाला 100% प्रश्न या ठिकाणी जाणार नाही आणि तुम्हाला तो मार्क मिळणार आहे. तर या ठिकाणी थांबूया. थँक्यू, धन्यवाद.